नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 25 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. तसेच सर्वांच्या मनात असलेल्या मोठ्या प्रश्नाचे उत्तरही मी तुम्हाला देणार आहे. तो म्हणजे की जून महिन्याचा जो हप्ता आहे तो नेमका कधी जमा होणार. ओके, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यभर मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम सध्या सुरू आहे वेगाने. सरकारकडून लाभार्थी महिलांची माहिती जी आहे ती आता पुन्हा तपासली जात आहे. यामध्ये उत्पन्न मर्यादा असेल, सरकारी नोकरी असेल किंवा आयकर भरणे, ओके, आणि इतर सर्व पात्रता निकषांची आता तपासणी केली जात आहे. ओके, आता याबद्दल अपडेट आहे की शासनाने अपात्र लाभार्थ्यांकडून आता मिळालेली जी रक्कम होती त्यांना ती परत वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. विशेषतः ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला आहे किंवा ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यास त्यांना ती पात्रताच नव्हती, ओके, अशा प्रकरणांची आता चौकशी सुरू होणार आहे. इनडायरेक्टली सांगायचं झालं तर सरकारी कर्मचारी, महिला आणि इतर अपात्र लाभार्थ्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे. ओके, कारण की या योजनेमध्ये फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला आणि ज्या महिला गृहिणी आहेत ज्यांचं काही जास्त उत्पन्न नाही अशाच महिलांसाठी ही योजना आहे. ओके, आता दुसरी जी अपडेट म्हणजे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आहे. ओके, जर पात्र महिलांना योजनेचा लाभ पुढेही सुरू राहणार आहे. कारण कसं आहे, आता यात उत्पन्न मर्यादा 2.5 लाख होती. 2.5 लाखांपेक्षा जर तुमची उत्पन्न असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळतच राहणार. ओके, आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की महिला व बाल विकास विभागाकडून लाभार्थ्यांची जी पुनर्पडताळणी आहे ती केली जात आहे. पडताळणीनंतर पात्र आढळलेल्या महिलांना आता पुन्हा लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. ओके, म्हणजेच काही महिलांचे लाभ जे होते ते तात्पुरते बंद झाले असतील तरी त्यांना पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की आता मागं काय झालं, मार्च आणि एप्रिल दरम्यान खूप साऱ्या पात्र महिलांचे सुद्धा हप्ते त्यांना आले नव्हते. ओके, तर आता अशा महिलांची पुनर्पडताळणी होणार आणि त्यांना एक सकट किंवा ते जरी मार्च आणि एप्रिलचे हप्ते त्यांना नाही आले तरी जूनपासून मेपासूनचे हप्ते त्यांना यायला सुरुवात होईल. ओके, त्यांना परत पात्र ठरवले जाणार. ओके, म्हणजेच ज्या महिलांचे लाभ जे होते ते तात्पुरतं बंद झाले होते तर त्यांना आता पुन्हा लाभ मिळायची शक्यता आहे. ओके, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जून 2026चा हप्ता कधी येणार. ओके, त्याबद्दल मी सांगेलच तुम्हाला. त्याच्या आधी एक अपडेट आहे. बंद झालेले जे लाभ आहेत ते आता पुन्हा सुरू होऊ शकतात, जे की मी आता तुम्हाला सांगितलं. आपले ज्या अदिती तटकरे आहेत, मंत्री आहेत, त्या महिला व बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे, यांनी स्पष्ट केले की पडताळणीनंतर ज्या महिला आहेत पात्र त्यांना पुन्हा लाभार्थी यादी समाविष्ट केले जाऊ शकते. ओके, आता जून 2026चा हप्ता कधी येणार यावर येऊयात आपण. आता 25 जून 2026पर्यंत शासनाकडून जून महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख तर अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र मागील महिन्यातील पद्धत पाहता हप्ते DBT प्रणालीद्वारा टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्यामुळे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पडताळणी प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे काही लाभार्थ्यांना आता रक्कम उशिराने मिळू शकते. ही सुद्धा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मात्र यापूर्वीचे जे हप्ते होते ना लाडकी बहीण योजनेचे ते साधारणपणे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान DBTद्वारे जमा करण्यात आले आहेत. आता काही लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम मिळत असलेल्या बँक खात्यात पैसे आता थोडेसे उशिराही येऊ शकतात. ओके, आता लाभार्थ्यांनी काय करावे. ओके, ज्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी या गोष्टी नक्की तपासा. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण की या गोष्टी बरोबर असतील तरच तुम्हाला हे पुढचे हप्ते बरोबर तुमच्या अकाउंटवर येत राहतील. DBTद्वारे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का एकदा चेक करा. DBT सुविधा तुमची सक्रिय आहे का, तुमचा अर्ज ॲप्रूव्ह स्थितीत आहे का, KYC पूर्ण झाली आहे का, बँक खाते सक्रिय झाले आहे का, पासबुकमध्ये जमा झालेली रक्कम तपासली आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तर महिलांनो, शासनाकडून योजनेसाठी आवश्यक निधीची उपलब्धता आता कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र महिलांचे हप्ते हे सुरूच राहतील अशी माहिती समोर येत आहे. मात्र अपात्र लाभार्थ्यांवर आता कारवाई आणि पडताळणी प्रक्रिया जी आहे ती आता सुरूच राहणार आहे. म्हणून कोणतीही अफवा किंवा चुकीची माहितीवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत अपडेटवरच तुम्ही विश्वास ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजना 2026 संदर्भातील 25 जून
2026पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट, जूनचा हप्ता, लाभार्थी पडताळणी, अपात्र लाभार्थ्यांवरील कारवाई आणि नवीन घडामोडी याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व बहिणींना ही माहिती शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.